आज सकाळी सकाळीच पिल्लांना हा ब्रेकफास्ट मी बनवला होता की जे करून अंडा ब्रेड असं मस्त पिझ्झा टाईप कटरने कट करून त्यांना खायला दिलं होतं आणि त्यात पण ते खुश आवडीने खात होते. अंडा ब्रेड त्यांनी आधी खूप वेळा खाल्लेला आहे, पण ह्यात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवून दिल्यानंतर त्यांना वेगळं वेगळं वाटतं. त्यामुळे त्यांनी पण इझिली खूप छान खाल्लं आणि खूप आवडीने खाल्लं. त्यांनी आवडीने खाल्लं हेच माझं समाधान. त्यानंतर मग सगळी काही घरातली कामे आवरून घेतली आणि दुपारी पिल्लासोबत बोलत बसले गप्पा. तर त्याचं काय तर गाईजला माझी खेळणी दाखव गाईज, त्यावर आपला मोठा ब्लॉग आलेला आहे, नक्की जाऊन यूट्यूब चॅनलला बघा. तो खूप सारी खेळणी मांडून ठेवली आणि दाखवतोय की माझी खेळणी बघा गाईज, आणि खूप सारं बोलायला लागलं आता माझं पिल्लू. तर नक्कीच ब्लॉग जाऊन बघा आपल्या यूट्यूब चॅनलचा. त्यानंतर संध्याकाळी थोडीशी झोप काढली आणि दुपारी थोडीशी झोप काढली. संध्याकाळी गेले पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि पाणीपुरी खाल्ल्यानंतर ती काहीतरी दही आंबट लागलं, त्यामुळे तोंड वाकडंच केलं. आणि त्याच्यानंतर ही मला भेटली होती, मग तिची फ्रेंड भेटली, सो दोघींना पण हाय केलं. तिथून घरी आले, पिल्लूला घरी ठेवलं होतं त्यामुळे थोडंसं रुसलं होतं, मग थोडंसं लाडप्यार झालं आमचं. आणि लाडप्यार झाल्यानंतर तुम्ही त्याचा फेस बघू शकतो की मम्मा मला सोडून नको जात जाऊ, असं त्याचं काहीसं बरंच असतं. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मस्त मटकीची भाजी, रस्सा भाजी बनवली होती, वरण भात वगैरे, चपाती असं जेवण वगैरे बनवलं. आणि स्वयंपाक तर लवकर झालाच होता. मग मला कपाटांचं आवरायचं होतं, पिल्लांची आता शाळा चालू होणार आहे. सगळं कपाट खाली करून घेतलं आणि विचारूच नका इतका पसारा करतात की ते त्यांचे कपडे स्वतः घ्यायला लागल्यापासून मला डबल टिब्बल काम वाढल्यासारखं होतंय. मग काय, मग मी किती द्यायचं म्हटलं तरी आता सगळं माहिती आहे. चेअर घेतात आणि स्वतःचं स्वतः करायला बघतात. त्यानंतर सगळं कपाट त्यांचं आवरून घेतलं. कपाट आवरता बसली होती गप्पा मारत अशीच नाणींसोबत, आणि पटकन सगळं कपाट आवरून घेतलं. संध्याकाळी जेवण आवरलं, सगळं काय आवरलं आणि खाली गेले. तर गाडी कशी दिसती पार्किंगला नक्की सांगा.